सुरवातेक हांव तुमकां दोन बऱ्यो बातम्यो दिवंक सोदता. एक म्हणल्यार हालींच एक रिपोर्ट पब्लीश जाला, तातूंत गोवा बोर्डाचो परफॉर्मन्स एक्सलंट आसा आनी वी ऑल एप्रिशिएट द वर्क डन बाय गोवा. दुसरें म्हणल्यार 1 एप्रिलाच्यान SCRT ऑटोनॉमस बॉडी जातली. सो आय कॉंग्रॅच्युलेट द टीम लेड बाय श्रीमती मेघना शेट्टी. आता ही प्रेस कॉन्फरन्स दाखोवपाचो मेन उद्देश म्हणल्यार अवेअरनेस. काल जे सर्क्युलर काडल्यात ताचे कित्याक आपल्याक खबर ना अशें कोणाकूय जावपाक जायना आनी कितें बारीक कितें क्वेरी जाता मिसअंडरस्टँडींग जाता ते क्लॅरिफाय करता. पयलीं म्हणल्यार NEP आमी इम्प्लिमेंट करपाचें 3रे वर्स. 2 वर्सां फाटीं आमी NEP फावंडेशनल लेवल 1 लायली, परत ती फावंडेशनल लेवल 2 लायली आनी 9वेक लायली. अंदू 3rd वर्स आमचें आमी फावंडेशनल लेवल 3 वता. नेक्स्ट म्हणल्यार 9वेक लायिल्ले अंदू 10वेक वता आनी 3री आनी 4थी हातूंत ह्या 2 स्टेजीक म्हणल्यार सगळे आमचे स्टेजीस फावंडेशनल, प्रेपरेटरी, मिडल आनी सेकंडरी हाची पयली स्टेज वा फुडली स्टेज ह्या वर्साच्यान सुरू जाता. आनी त्या खातीर आमी एक स्टियरींग कमिटी केल्ली NEP इम्प्लिमेंट करपाक आनी त्या स्टियरींग कमिटीन एक डिसिजन घेतिल्लें की पयलीं जे आमचे एकाडेमीक इयर जुनान सुरू जाताले ते एप्रिलाच्यान सुरू करचें म्हणून. आनी त्या खातीर आमी आमचे रूल एमेंड करचे पडले. रूल 21 एमेंड केला. सो रूल एमेंड करतकीर ताजेर थोडे पेरंट्स कोर्टान गेले आनी कोर्टान आमची बाजू उचलून धरली आनी इट इज मेड व्हेरी क्लियर की रुला प्रमाणे आमी कितें करूंक शकता. तो रूल आमी नोटिफाय केल्लो. 12 मार्चाक आमचे ड्राफ्ट नोटिफिकेशन आयिल्लें. ताजेर ऑब्जेक्शन्स थोडी आयिल्ली. तुमकां हांव एक्झॅक्ट नंबरूय सांगता. 4047 ऑब्जेक्शन्स आयिल्ली. ती 3946 इंडिव्हिज्युअल्साची आशिल्ली. असोसिएशनाची 9 ऑब्जेक्शन आशिल्ली. 89 objections were from PTA and some ex-politicians team. अशी टोटल 4047 ऑब्जेक्शन्स आशिल्ली. आता तुमकां एक प्रश्न पडटलो, इतली ऑब्जेक्शन्स आमी स्क्रुटिनी कशी केली? तर तुमकां ते पळोवपाक आमी दिता, तुमी पळया. सो इट इज नॉट लायक वेगळी वेगळी ऑब्जेक्शन आसा. मोस्टली सेम ऑब्जेक्शन्स आसा, सेम कॉपीज, फक्त सायनी आनी नांवां वेगळ्या वेगळ्या इंडिव्हिज्युअलांची आसा. तर त्या खातीर आमचें काम कमी जालें. पूण आमी प्रत्येक एप्लिकेशन स्क्रुटिनी केला आनी क्रेडीट गोज टू द टीम फ्रॉम SCRT. रातचे बसून तांणी हें सगळें काम केलें. सो अगेन दॅट नीड्स टू बी अपलोडेड. आनी आतां जे आमी काल सर्क्युलर काडला, टर्म्स एंड कंडिशन, ऑर्डर काडल्या. ऑर्डर काडची पडली कित्याक नोटिफिकेशनान व्हेरी क्लियरली म्हणला की डायरेक्टर ऑफ एज्युकेशन ऑर्डर काडटा. सो काल आमी ऑर्डर काडल्या. त्या ऑर्डरीन आमी टर्म्स दिल्ले आसा. त्या टर्म्सान 220 दिल्ले आसा. समर वेकेशन केन्ना जातले, दिवाळी वेकेशन केन्ना, गणेश चतुर्थी सुटी केन्ना जातली आनी क्रिसमस ब्रेक केन्ना, हे सगळे दिल्ले आसा. हातूंत 220 सारखे भरता. आनी तातूंत आनी एक आमी काल कॉरिजंडम काडला की पयलीं आमी एक सर्क्युलर इश्यू केल्लें की एकाडेमीक इयर 1 एप्रिलाच्यान स्टार्ट जातलें म्हणून. सो बिकॉज ऑफ सर्टन सजेशन फ्रॉम पेरंट्स आनी स्टेक होल्डर्स ते आमी इन्स्टेड ऑफ 1 एप्रील 7 एप्रिलाच्यान करता. आनी 7 एप्रिलाच्यान टील द एंड ऑफ एप्रील 11:30 मेरेनूच स्कूल आसतलें. त्या खातीर पयलीं जे सर्क्युलर काडिल्ले ताका आमी कॉरिजंडम काडला. सो मेकिंग इन्स्टेड ऑफ 1 एप्रील 7 एप्रील बाकीचे सगळे कंडिशन सेम आसले. त्या सर्क्युलरान आमी व्हेरी क्लियरली म्हणला की एंटायर मे विल बी वेकेशन, समर वेकेशन. सो 1 मे ते 4 जून ह्या 2025 आता वेकेशन आसतलें, समर वेकेशन. पयली ते 5वी आनी 11वेच्यो क्लासी जुनानूच सुरू जातल्यो. कित्याक 11वेचे एडमिशन्स 10वेचो रिजल्ट जातकीरूच जाता. तातूंत जो पयलो मुद्दो आशिल्लो ऑब्जेक्शन्स जी आशिल्ली
वॉज अबाउट दी टेम्परेचर कंडिशन, जो मेन तो जेन्ना आमी स्टडी कमिटीच्या मुखार दवरलो तेन्ना एक जे डिस्कशन जालें तें म्हणजे CBSEची स्कुलां ICSEची स्कुलां जी गोंयांत आसात तातूंत भुरगींच वतात आनी ती सगळी एप्रील म्हयन्यांत चालू आसा. दुसरो विशय जो आयलो डिस्कशनाक तो म्हणजे चडशा स्कुलांनी 10वेच्या खातीर 12वेच्या खातीर रेमेडियल क्लासीस अशें करून समहाव एप्रिलान भुरग्यांक आपोवन तांच्यो क्लासीस चलतात. सगळीं चडशीं स्कुलां घेतात आनी हें आमकां स्कुलांनीच सांगलें, कारण टिचर्सांचें जेन्ना कन्सल्टेशन जाता तेन्ना आमकां एक नजरेक आयिल्लें की टीचर्स आर वर्किंग, स्टुडंट्स आर ऑल्सो कॉल्ड इन द मंथ ऑफ एप्रील. आतां हें सगळें ऑफिशियल जालें जेन्ना सर्क्युलर डिपार्टमेंटांतल्यान गेलें तेन्ना. परत गरमेची कन्सिडरेशन आमी पयलींच केल्लें आनी ताचे खातीरूच 11:30 असो म्हणून तो टायम केलो, हें करून चड हीट जाता पर्यंत भुरगीं क्लासीन आसची न्ही. सो हाचें डिसिजन पयलींच घेतिल्लें आनी हें अशें डिसिजन आशिल्ल्या कारणान कमिटीक दिसलें की जर हीट वेव येता किंवा एक्स्ट्रीम कंडिशन्स येता तेन्ना हाच्या पयलीं जशें डिपार्टमेंट स्कुलांक इंटिमेशन धाडटाले की स्कूल बंद दवरा किंवा भुरग्यांक हाडा, तसो डिसिजन आतांय गव्हर्मेंटाक आनी डिपार्टमेंटाक घेवपाक मेळटलो इन केस ऑफ एक्स्ट्रीम वेदर कंडिशन. दुसरो एक विशय आयलो तो म्हणजे आमी आमच्या भुरग्यांक तयार करपाक जाय फॉर ऑल कायंड ऑफ कंडिशन्स. ताच्या नंतर आशिल्लो प्रश्न ऑफ इनएडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोविजन्स एट स्कूल. आमचो जो रिवडायज डेटा पळय जातून सगळीं एडेड स्कुलां गव्हर्मेंट स्कुलां आपलो इन्फ्रास्ट्रक्चराचो डेटा अपलोड करतात, तातूंत स्कुलांनी स्वताच आपलो इन्फ्रास्ट्रक्चराचो डेटा अपलोड केल्लो आसा. व्हेरी बेजीक म्हणजे ड्रिंकींग वॉटर फेसिलिटी किंवा सेपरेट वॉशरूम फॉर बॉयज एंड गर्ल्स, मागीर फॅन्स इन द क्लासरूम, हो तांच्यांनी आपलो बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर आसा अशें म्हणून डेटा आसा. आनी ऑलमोस्ट म्हाका दिसता कितें की आनी एक विशय जो डिस्कशनाक आयिल्लो तो म्हणजे मार्च पर्यंत स्कुलां फूल स्ट्रेंथान चलतालीं आनी आतां एप्रिलान इट वूड बी ओन्ली 6 to 10 हायस्कुलांनी. सो जेन्ना फूल कॅपेसिटीचेर भुरगीं स्कुलां चलतालीं तेन्ना आतां तर इट इज रिड्यूस्ड कॅपेसिटी म्हणटकीर जे बर्डन आसतलें ऑन इन्फ्रास्ट्रक्चर तें उलट कमी जाल्लें आसतलें आनी कॅपेसिटीन स्कुलां तांकां वेवस्थीत कॅटर करपाक शकतलीं अशें स्टेरींग कमिटीचें डिस्कशन जालें. सो नेक्स्ट आशिल्लो की पेरेंट्स वील बी फेसिंग लॉजिस्टीक चॅलेंजीस. आतां स्कूल बसीस बालरथ हो विशय चालूच आसा, पण खूब कडेन पेरेंट्सूय भुरग्यांक हाडटा ड्रॉप करता असोय विशय आसा. सो तो जो अरेंजमेंट पयलीं पेरेंट्सांनी केल्लो तो तर चालूच उरतलो, म्हणजे नवो कितें अरेंजमेंट करचो पडटलो असो विशय ना. पण कन्सिडरींग 11:30 तो एक जो कन्सर्न आशिल्लो की 11:30 मदींच जाता. पण जेन्ना आमी हिटा खातीर 11:30 म्हणटात किंवा NFE खातीर तांकां हे एक्सपोजर दिवपाक जाय, म्हणजे क्वॉलिटी एज्युकेशन खंय तरी एनहान्स करपाक जाय, हे सगळी कंडिशन्स पळयली काय म्हाका दिसता की इट डजंट सुपरपास दीस इनकन्विनियन्स, इट डज सुपरपास द इनकन्विनियन्स. कारण मातसो इनकन्विनियन्स जर कोणाक जाता आसत जाल्यार सुद्दां वॉट आर बी टार्गेटींग इज एनहान्समेंट इन क्वॉलिटी एज्युकेशन. आनी भुरग्यां खातीर आमी 11:30 करतात, तेच जर आमी देड केल्ले युजल टायमींग जर दवरलो जाल्यार हिटाचो एक कन्सर्न आशिल्लो म्हणून आमी 11:30 करतात. सो हेंय जाय अशें जावचें ना, खंय तरी आमकां वेज सोदून काडपाची आसा आनी ती म्हणजे 11:30 असो एक निर्णय स्टेरींग कमिटीन घेतिल्लो. आतां नेक्स्ट आशिल्लो की प्रपोज चेंज वील वायलेट दी फंडामेंटल रायट्स ऑफ स्टुडंट टू सेफ एंड हेल्थी एनवायरमेंट. सो आतां ताचो फुडलो आशिल्लो तो प्रपोज चेंज वील वायलेट दी फंडामेंटल रायट्स ऑफ स्टुडंट टू सेफ एंड हेल्थी लर्निंग एनवायरमेंट एज पर दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. हातून खंयच फंडामेंटल रायट वायलेट जायना, उलट हातून एक्चुअली आमी वी आर ट्रायंग टू प्रोवायड इक्वल एक्सेसिबिलिटी टू ऑल दी स्टुडंट्स फॉर दी क्वॉलिटी एज्युकेशन. सो इतलो जो आमचो उद्देश आसा की बरी क्वॉलिटी एज्युकेशन भुरग्यां पर्यंत पावोवपाची, ताच्या खातीर जर कितें स्टेप घेतलो जाल्यार तो अनकॉन्स्टिट्युशनल कसोच ठरचो ना. आतां हातून आमी कितें एक्झॅक्टली करपाक सोदतात तेंय ह्याच टायमार मेन्शन करतात. नव्यो करिक्युलर एरियाज डिसायड जाल्ले आसा ज्यो NEPन सजेस्ट केल्या. फॉर एक्झाम्पल इंटरडिसिप्लिनरी एरिया, वोकेशनल एरिया, आर्ट, फिजिकल एज्युकेशन
हाच्या पयलीं आर्ट फिजिकल एज्युकेशन आशिल्लें पण इट वॉज नॉट कन्सिडर्ड फॉर असेसमेंट किंवा ताका तितली वेटेज नाशिल्ली. आतां त्याही हातून वेटेज आसा. वोकेशनल फील्ड इंट्रोड्यूस जाता फ्रॉम 6 ऑनवर्ड्स. सो बेसिकली फोकस इज ऑन स्कील एज्युकेशन आनी होलिस्टीक डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट्स. सो हो जेन्ना उद्देश आसा तेन्ना इतलो जेन्ना आमी मुखार गोल दवरून चलतात की भुरग्यांक एक होलिस्टीक डेव्हलपमेंटाचेर फोकस करपाचो, तेन्ना खंय तरी फंडामेंटल रायट वायलेट जाता हें म्हणप सामकें चुकीचें. ताच्या नंतर जे इंटरडिसिप्लिनरी एरियाज आसा तातूंत सुद्दां हांव एक मुद्दम सांगपाक सोदतां हातूंत की फॉर एग्जाम्पल फायनान्शियल आस्पेक्ट, फॉर एग्जाम्पल एनवायरमेंट रिलेटेड आस्पेक्ट, हे असे जे आस्पेक्ट आसा तातूंत सुद्दां हातूंत फोकस केल्लो आसा. किंवा एक बेजीक लॉज भुरग्यांक आतां इतले आमी म्हणटात की एक्सिडेंट जाता आनी कितें जाता, भुरग्यां मदीं ताची नॉलेज ना कितें रूल्स आसा, कितें आपल्यान सेफगार्ड करपाक जाय. सो इवन ते सुद्दां इज एडेड एज पार्ट ऑफ करिक्युलम, जेणे करून आमचो फोकस आसा की भुरग्यांचेर ताचे जे इनडेप्थ नॉलेज आसा ते तांकां स्कूल टायमानूच मेळचें आनी तांणी फुडें एज अ बेटर सिटीजन समाजान वावरचें. ताच्या नंतर आसा ते फोकस इज ऑन कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग आउटकम. हे जे स्टेरिंग कमिटीन डिस्कस केलें तेच तुमकां हांव सांगता. द फोकस इज नाव ऑन कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग आउटकम्स. आणि जे आमी म्हणटा की आयज पर्यंत रोड लर्निंग चलताली. फॉर एग्जाम्पल आमी पाठांतर म्हणटात ताका, पाठांतर करप आनी आन्सरां बरोवप, तातूंतल्यान म्हाका कितें कळ्ळें, कितें समजलें असो हे उद्देश नाशिल्लो. पूण आतां इट इज कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग आउटकम. मागीर अंडर वोकेशनल एज्युकेशन नवीन सेक्टर्स इंट्रोड्यूस केले आनी स्कुलांक आमी 15 सेक्टर्स दिल्या. आतां होय एक विशय आसा की एका गिवन स्कुलाक 15 ऑप्शन भुरग्यांक दिवपाक मेळना कारण इट इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. सो स्कूल कितें करता, आपल्या भुरग्यांनी जे ऑप्शन दिला, म्हणजे एक जर 25 भुरग्यांचो ग्रुप आसा तेणे एक सिमिलर ऑप्शन दिला, तांकां आमी ज्या ज्या जाग्यार पॉसिबल आसा त्या त्या जाग्यार ते ऑप्शन दिवपाक तांकां मुभा दिल्ली आसा, जेणे करून ते स्किल्स जे आसा तेय भुरग्यां मदीं ह्याच एजीचेर आमी तांकां दितली. नेक्स्ट आशिल्लें तें कंप्युटर एज्युकेशन. कंप्युटर एज्युकेशनूय जें आसा तें पयलीं जो ICT सब्जेक्ट तुमकां खबर आसा, ICT सब्जेक्ट म्हणून थोडे आउटडेटेड पोर्शन त्या ICT सब्जेक्टा मदीं आशिल्ले, तेय आतां स्कील बेस्डान कन्वर्ट जाला. सो कंप्युटराकय आमी वोकेशनल स्टडीजाक हाडला आनी तेय भुरग्यांक दिल्या. आर्ट एज्युकेशना कडेन उलयतना सांगता, आर्ट एज्युकेशनान आतां 4 सेक्टर्स आसात, फायन आर्ट, थिएटर आर्ट, म्युझिक एंड परफॉर्मिंग आर्ट. ह्या चारय हातून 4 आर्ट फॉर्मांनी म्हाका दिसता समग्र शिक्षण एक मोठी रिक्रुटमेंट ड्रायव्ह केली आनी आमचे सगळे मोर दॅन 450 स्कुलांक आर्ट टिचर प्रोवायड करपाचें एक मोठें काम हातीन घेतलें आनी तांणी तें अचिवूय केलें. आतां थोड्या एक्स्ट्रीम केसींनी 1-2 कडेन सगळे 4य पावपाक शकले ना, पण हाचो अर्थ असो न्ही की आमी भुरग्यांक हे ऑप्शनूच दिले. फायन आर्ट टिचर सगळ्या स्कुलांनी आसा, ताच्या भायर जे जे पॉसिबल आसा तितले ऑप्शन्स सगळ्या भुरग्यांक दिले. थोडी स्कुलांक 4य ऑफर करपाक मेळ्ळी आनी थोड्या कडेन नॉट लेस दॅन 2 अशें करून सगळ्या भुरग्यांक ऑफर केली. आतां वळया आमी असेसमेंट पॅटर्ना कडेन. I am talking about all this because of the issue raised by the parents as regards to the constitutional rights. त्याच्यानंतर असा जो NEP असेसमेंट पॅटर्न सजेस्ट केला, तो NEP सजेस्ट केला की इट शुड बी अगेन कॉम्पिटन्सी बेस्ड असेसमेंट. तातूंत इंटरनल आणि एक्सटर्नल असेसमेंट आसतलो. इंटरनल असेसमेंट वूड बी प्युअरली ऑन द बेसिस ऑफ रुब्रिक्स. हाच्या फुडें इंटरनल असेसमेंटा खातीर एक्झाम जावची ना. इट विल बी प्युअरली ऑन द बेसिस ऑफ रुब्रिक्स. आनी जो एक्सटर्नल असेसमेंट जातलो, आयज पर्यंत स्कुलां आपूण पेपर सेट करताले आनी फक्त 10वी गोवा बोर्ड 10वी-12वी आनी लास्ट इयरच्यान फॉर 9th गोवा बोर्ड पेपर सेट करताले. पण आतां अशें डिसिजन घेतलें की हांगा 6वे खातीर बी कॉमन पेपर सेटिंग जातलें. कित्याक कारण वी हॅव टू एन्श्योर दॅट ईच चायल्ड इज एक्सपोज्ड in an equal form to all this what is proposed under NEP. म्हणून हे डिसिजन घेतले की 6वेकूय बी कॉमन पेपर सेट जाता, जो पेपर सेटिंग विल बी डन बाय SCRT. आणि
हाचे जे असेसमेंट आसा म्हणजे पेपर करेक्शन जे आसा ते आमी स्कुलांकच दिल्ले आसा. सो ह्या पद्दतीन आमची 6वीची असेसमेंट पॅटर्न करतात.